अलकाताईंचे पती वारल्यानंतर जी काही संपत्ती आणि प्रॉपर्टी होती ती सगळी त्यांच्या नावावरती उतरली. परंतु काहीच दिवसानंतर संपत्तीसाठी मुलांनी आईला रस्त्यावर काढलं. मात्र त्यानंतर अलकाताई अशा ठिकाणी गेल्या की तिथे जाऊन करोडोंच्या मालकीन झाल्या. तर मग तुम्हालाही प्रश्न पडला असन, त्या करोडोंच्या मालकीन नक्की कशा झाल्या? चला तर मित्रांनो पाहूया. रेल्वे स्टेशनवर बसलेली म्हातारी स्त्री येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला प्रश्नार्थक नजरेने पाहतच होती. असे वाटत होते जसे त्यांना काही बोलायचे होते, काही सांगायचे होते. परंतु नंतर त्या गप्प आणि शांत बसल्या. नंतर एक ट्रेन आली आणि प्लॅटफॉर्मवरचे सर्व लोक ट्रेनमध्ये बसण्यासाठी पळत होते. तेव्हा ती वृद्ध स्त्री जागेवरच उठली आणि जोरजोरात आवाज देत होती, सूरज, ए सूरज. माहीत नाही त्यांच्या कमकुवत शरीरात एवढी ताकद आली कशी. त्या पळत जाऊन प्रत्येक डब्याजवळ जाऊन आवाज देऊ लागल्या, सूरज बेटा, सूरज. परंतु 2 मिनिटांनी ट्रेन गेल्यानंतर शांतता पसरली. ती म्हातारी स्त्री परत एकदा प्लॅटफॉर्मवर येऊन बसली. स्टेशनवर समोसे विकणार आहे मुलगा म्हातारीकडे केव्हापासून टक लावून पाहावं लागला. नंतर त्याच्या जवळ येऊन म्हणाला, काय झालं आई? त्या म्हाताऱ्या वृद्ध महिलेने त्या मुलाकडे घाबरत पाहिले. नंतर म्हणाले, बेटा मला एक सांग, तिकीट काउंटर इथून लांब आहे का? नंतर तो समोसा विकणारा मुलगा म्हणाला, नाही आई. नंतर ती म्हातारी उजव्या बाजूला हात करत म्हणाली, माझा मुलगा तिकडे तिकीट काउंटरवर तिकीट आणण्यासाठी गेला होता, परंतु अजून तो का परत आला नाही? तेव्हा तो समोसे विकणारा मुलगा म्हणाला, आई, तिकीट काउंटर उजव्या बाजूला नाही, तुम्ही तुमच्या डाव्या बाजूला बघा, जवळच तिकीट काउंटर आहे. नाही, माझा मुलगा मला म्हणाला होता, गावी जाण्यासाठी तिकीट उजव्या बाजूला असणाऱ्या तिकीट काउंटरवरच भेटते. हे सांगून तो मला इथे बसून गेला होता. आता त्या मुलाच्या मनात संशय 100% आला होता. तेव्हाच म्हातारी म्हणाली, बघ ना बेटा, आता त्याला 4 तास झाले आहे तिकीट आणतो म्हणून जाऊन, आता मी काय करू? तेव्हा समोसा विकणारा मुलगा म्हणाला, आई, तुम्ही काळजी करू नका, एवढा वेळ तुम्ही इकडे बसले आहात त्यामुळे तुम्हाला भूक सुद्धा लागली असेल ना. घ्या हे समोसे गरमागरम, तुम्हाला भूक लागली असेल ना, तर मग गरमागरम समोसे खा, म्हणजे तुमची भूक शांत होईल. त्यावेळी त्या आईने सांगितले, नाही बेटा, माझ्याकडे तुला देण्यासाठी पैसे नाही आहे, त्यामुळे मला तुझी समोसे नको. परंतु त्या मुलाने सांगितलं, नाही आई, मी तुमच्याकडून पैसे घेणार नाही, तुम्ही माझ्या आईप्रमाणे आहात ना, मग तुम्हाला भूक लागली आहे त्यामुळे मी तुम्हाला समोसे देत आहे. परंतु त्या वृद्ध महिलेने सांगितलं, नाही बेटा, तुझं ह्या धंद्यावरती पोटपाणी आहे ना, त्यामुळे नको, तुम्हाला फुकटचं तुझे समोसे देऊ नको, यावर तुझं घर चालतं. त्यावर तो मुलगा म्हणाला, ठीक आहे, मग तू समोसे नको खाऊ, मी तुला माझा डबा आणून देतो, तो तर तू नक्कीच खाऊ शकते ना. त्या म्हाताऱ्या वृद्ध महिलेने थरथरत्या हाताने तो समोसावाल्याचा डबा हातामध्ये घेतला आणि त्या मुलाला हजारो आशीर्वाद दिले आणि ती जेवण करू लागली. जशी की काय ती 2-3 दिवस उपाशीच होती. तो समोसेवाला त्या म्हाताऱ्या वृद्ध महिलेच्या बाजूलाच बसला होता. तो म्हणाला, आई, आता मला घरी जायचं आहे, तुम्ही मला एक सांगा, तुम्ही कोणत्या गावावरून आला आहात? मी तुम्हाला तुमच्या गावचे तिकीट घेऊन देतो. त्या मुलाने विचारलं. तेव्हा म्हातारी म्हणाली, नाही बेटा, माझा मुलगा थोड्याच वेळात येतच असेल, तू जा, माझी काळजी करू नकोस. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हालाही प्रश्न पडला असेल, नक्की ही म्हातारी वृद्ध महिला कोण असेल? आणि ती म्हातारी वृद्ध महिला इकडे तिकडे रेल्वे स्टेशनवरती काय करत होती? गरिबीत प्रचंड हालाकीचे दिवस काढून आपल्या मुलांना मोठे स्वप्न दाखवून ती स्वप्न पूर्ण करून घेण्यास त्यांनी संपूर्ण आयुष्याची पावले झिजवली आहे. अशा अलकाताई, त्यांना 2 मुलं होती, एक सागर आणि दुसरा सूरज, असं त्यांच्या मुलांचे नाव होतं. अलकाताई आणि त्यांच्या पतीचे खूपच गरिबीमध्ये त्यांचे आयुष्य काढले होते.
परंतु त्यांच्या मुलांच्या संगोपनात त्यांनी कोणतीच कमतरता किंवा कसरत ठेवलेली नाही. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना शिक्षण आणि शिकवून नोकरी करण्यायोग्य बनवले होते. त्यांचा मोठा मुलगा सागर गावातच त्यांच्या वडिलांची अडत सांभाळत आहे आणि त्यांचा लहान मुलगा सूरज तो म्हणजे शहरामध्ये किराणा दुकान चालवतो. 3 महिने अगोदर अलकाताई त्यांच्या पतीचे निधन झाले होते. अलकाताई यांनी त्यांच्या मोठ्या मुलासोबत गावात राहत होत्या, परंतु तिकडे त्यांची अवस्था आहे एका मोलकरणीसारखी झाली होती. त्या दिवसभर घरात येईल काम सुद्धा करत होत्या आणि बोलणे सुद्धा ऐकून घेत होत्या. मुलं आणि सुनांना तर त्यांची काही किंमतच उरलेली नव्हती. परंतु अलकाताईंनी कसं तरी मन मारून कसं तरी दिवस घालवत होत्या. एके दिवशी जेव्हा अलकाताईंनी स्वयंपाकघरात भांडे घासत होत्या तेव्हा त्यांच्या लहान मुलाचा म्हणजे सूरजचा कॉल आला. खूप दिवसानंतर त्यांच्या लहान मुलाचा फोन आलेला पाहून त्यांना आनंद देखील झाला होता. त्यांनी लवकर स्वतःचे हात पुसले आणि आनंदात थरथरत्या हाताने फोन घेऊन म्हणाल्या, हॅलो बेटा सूरज. बोल ना बेटा. तेव्हा सूरजचा आवाज आला, हॅलो आई, कशी आहेस तू? मी एकदम छान आहे बेटा. तू कसा आहेस? आई, मी खूप छान आहे, परंतु तुमची सून राजश्रीची तब्येत काही बरी नाही. 4-5 दिवसांपासून तिला ताप येत आहे. बरं होण्याचं नावच घेत नाही. तेव्हा अलकाताई म्हणाल्या, सूरज, चांगल्या डॉक्टरांना दाखवावे लागेल, नाहीतर तिला अशक्तपणा येईल. नंतर सूरज म्हणाला, आई, सर्व उपचार केले आहेत, परंतु काहीच फरक पडत नाही ग. तू एक काम कर, काही दिवसांसाठी तू आमच्याकडे दिल्लीमध्ये राहायला येणार. आमची इकडे खूप धावपळ होत आहे. हे ऐकल्यानंतर अलकाताई यांना काळजी वाटत होती. त्या म्हणाल्या, ठीक आहे सूरज बेटा, मी लवकरात लवकर दिल्लीला येण्यासाठी निघते. एवढं बोलून त्यांनी फोन कट केला. जेव्हा अलकाताईंच्या पतीचे निधन झाले होते तेव्हा त्यांना विमा पॉलिसीचे पैसे भेटले होते आणि आता त्यांचे दोन्ही मुलं आणि सुनांनी लक्ष त्यांच्या पैशांवर होते. हे त्यांच्या आईवर प्रेम नव्हतं, फक्त प्रेमाचा दिखावा करत होते. परंतु अलकाताई यांना त्यांच्या मुलाचे डावपेच माहीतच नव्हते. एका प्रेमळ आईला तर फक्त तिच्या मुलांची आणि सुनेची काळजी वाटत होती. सुनबाई किती आजारी आहे आणि मुलगा एकटा कसा हे सगळं सांभाळत असेल. नंतर विचार करत होतं, इकडे सुद्धा दिवसभर काम करत असेल ह्या लोकांनी कुठे माझ्या डोक्यावर हिऱ्यांचा मुकुट घातला आहे. एवढं काम करून सुद्धा दिवसभर त्यांचा आरडाओरडा ऐकतच असते. आता मी दिल्लीला जाते, त्यामुळे दररोजच्या अपमानित होऊन जगण्यापासून मला सुटका भेटेल. आता विचार करत होत्या तेव्हा त्यांचा मोठा मुलगा सागर घरी आला. आई त्याला दुःखी आणि शांत मनाने म्हणाली, सागर बेटा, उद्या दिल्लीला जाण्यासाठी माझे तिकीट काढून ठेव. हे ऐकल्यानंतर सागर चकित झाला आणि म्हणाला, का? असे काय झाले आहे किंवा असे काय घडले आहे? तेव्हा अलकाताई म्हणाल्या, छोट्या सुनबाईला राजश्रीला ताप आलेला आहे. ती खूप आजारी आहे, त्यामुळे सूरजने मला दिल्लीला त्याच्याकडे बोलवलेलं आहे. मी गेले तर त्याला आधार भेटेल आणि घरातील कामं सुद्धा मी सांभाळून घेईल. हे ऐकल्यानंतर सागर रागाने लालबुंद झाला आणि ओरडत म्हणाला, आजपर्यंत कधी आठवण आली नाही तुमच्या लाडक्या मुलाला तुमची, आणि आज जेव्हा तुम्हाला विमा पॉलिसीचे पैसे भेटले आहेत तेव्हा तो तुम्हाला त्याच्या घरी बोलवत आहे. मला सर्व माहीत आहे आई, त्यांचं लक्ष फक्त तुमच्या पैशांवर आहे. तेव्हा अलकाताई म्हणाल्या, नाही बेटा, सुनबाईची तब्येत खरोखर बरी नाही. सूरज माझ्यासोबत कधी खोटं बोलणार नाही. बरं ठीक आहे आई, मी तुम्हाला दिल्लीला जाण्यासाठी तिकीट बुक करतो, परंतु जाण्या अगोदर पप्पांचे विमा पॉलिसीचे पैसे तुम्ही मला देऊन जा. कारण आई, तुमचा आणि पप्पांचा खर्च आजपर्यंत जो काही आहे तो फक्त आम्हीच केलेला आहे. त्यामुळे आता या पैशांवर आमचा सत्ता आहे. जर तुम्ही हे पैसे घेऊन तिकडे गेलात तर मला विश्वास आहे तो तुमच्याकडून पैसे घेईल.
तेव्हा अलकाताई म्हणाल्या, अशा वेळी तुला असलं काय सुचत आहे? तिकडे सुनबाईची तब्येत बरी नाही आणि तुला पैशांची काळजी लागली आहे. ठीक आहे, जर तुला विश्वास नाही तर विमा पॉलिसीच्या पैशातील काही पैसे माझ्या खर्चासाठी काढून बाकीची उरलेली रक्कम सर्व मी तुला देते. असं बोलत असताना अलकाताई यांनी काही पैसे त्यांच्या जवळ ठेवले. बाकीचे सर्व उरलेले सागरजवळ दिले. पैसे हातात येताच सागर आणि त्याच्या बायकोच्या डोळ्यात चमक आली. नंतर काय, सागर लगेच रेल्वे स्टेशनकडे पळाला आणि त्याच्या आईला दिल्लीला पाठवण्यासाठी तिकीट घेऊन आला आणि दुसऱ्या दिवशी त्याने त्याच्या आईला आनंदाने दिल्लीला ट्रेनमध्ये बसवून दिलं. एका बाजूला अलकाताई यांना त्यांच्या सुनेची काळजी वाटत होती, परंतु दुसऱ्या बाजूने त्यांना या गोष्टीचा आनंदही होऊ लागला. त्या एवढ्या वर्षानंतर त्यांच्या लहान मुलाला भेटणार आहेत आणि त्यांच्या घरी जात आहेत. दिल्लीला पोस्ट असल्याने पाहिलं सूरज त्यांचीच वाट पाहत होता. सूरजला भेटल्यानंतर अलकाताई त्यांचे लाड करत होत्या. सूरजने त्याच्या आईला कारमध्ये बसवले आणि घरी घेऊन आला. त्यांच्या सुनेला भेटल्यास अलकाताई म्हणाल्या, सुनबाई, आता मी आले आहे. आता तुला कसलीही काळजी करण्याची गरज नाही. तू बघ, मी तुझी एवढी सेवा करेल, एवढी काळजी घेईन, त्यामुळे तुझी तब्येत लवकरच ठणठणीत होईल. तेव्हा त्यांची सून राजश्री म्हणाली, परंतु आई, मला सेवा करून घेण्या अगोदर औषधांची जास्त गरज आहे. तेव्हा अलकाताई म्हणाल्या, तू औषध का नाही घेतलं? तेव्हा राजश्री म्हणाली, आई, औषध कसे घेणार? तुमचा मुलगा तर काहीच कमवत नाही. दिवसभर दुकानावर माशा मारून रात्री घरी परत येतात. हे ऐकल्यानंतर अलकाताई यांना खूप दुःख झालं. नंतर त्या म्हणाल्या, सुनबाई, आता मी आले आहे ना, आता तुला औषध गोळ्यांची काहीच आवश्यकता भासणार नाही. मी माझ्या गावराम पद्धतीने तुला काढा करून देईल. तू बघ, तुझी ताप कशी पळून जाईल. अलकाताई यांनी प्रेमाने त्यांच्या सुनेसाठी काढा बनवला आणि तिला दिला. फळ कापून तिला खायला दिले. आता जेव्हा अलकाताई भाजीपाला आणण्यासाठी घरातून बाहेर निघाला, तेव्हा राजश्री सूरजला म्हणाली, तुझी आई तर मला हे विषासारखं काढा पाजून खरोखर आजारी पाडेल. रे, मी काय करू? राजश्री, मी तर विचार केला होता, औषधाचे नाव काढल्यावरती कोणी आपल्याला काही पैसे देईल, त्यामुळे तुझ्या आजारपणाचं निमित्त सांगितले होते. परंतु आई अशी आहे, तिने तर तिचे गावरान घरगुती उपाय करायला सुरुवात केली आहे. नंतर राजश्री म्हणाली, तुझ्या आईकडून पैसे काढणे एवढे सोपे काम नाहीत. आपल्याला काही करावं लागेल. नंतर काय, कधी सूरज त्याच्या आईला काही पैसे मागत होता, तर कधी राजश्री तिच्या सासूजवळ पैसे चोरायची. अलकाताई सुद्धा त्यांना गपचूप पैसे देत होत्या, कारण त्यांना वाटत होतं त्यांच्या मुलाला दुकानावर काहीच पैसे भेटत नाही. त्यामुळे त्यांची मदत करणे माझे कर्तव्य आहे. आता असंच काही ना काही कारण सांगून अलकाताई त्यांच्याकडे त्यांचा मुलगा आणि सून दोघेही पैसे मागत होते आणि सुनेवर कामाचं ओझं पडू नये म्हणून अलकाताई ह्या वयात सुद्धा कसं तरी स्वयंपाकघरातले सर्व काम करत होत्या आणि घरातील स्वच्छता, धुणे, भांडे घासणे हे सर्व काम त्यांची सून त्यांच्याकडून करून घ्यायची. जसे त्यांची अगोदरच सवय आहे. या सर्व गोष्टीमुळे राजश्री खूप आनंदात जीवन जगत होती. तिचे दिवस मस्त जात होते. ती मनातल्या मनात म्हणायची, चला, बसल्या बसल्या मोलकरीण सुद्धा भेटली आणि पैसे सुद्धा येत आहे. आता इकडे दिल्लीमध्ये सुद्धा तेच होऊ लागलं. गावाकडे राहून मोठ्या मुलामध्ये आणि सुनेमध्ये होत होतं. अलकाताई संपूर्ण दिवसभर घरकाम करत होत्या आणि त्यांची सून मात्र दिवसभर आराम करत होती. परंतु एके दिवशी अलकाताई यांचा स्वयंपाकघरात काम करत असताना हात भाजला. त्यांच्या हाताला विचित्रपणे फोड आले होते आणि ते खूप दुखत पण होते. त्यामुळे आता त्यांना काही काम देखील करता येत नव्हतं. घरातील सर्व काम परत राजश्रीवर आलं होतं. त्यानंतर राजश्री त्यांना म्हणाली, आई, ह्या महिन्यातला घर खर्च जास्त झाला आहे. मला पप्पांच्या विमा पॉलिसीचे काही पैसे हवे आहेत.
तेव्हा अलकाताई म्हणाल्या, राजश्री, माझ्याजवळ पैसे कुठे आहेत? तुझ्या पप्पांच्या विम्याचे पैसे भेटले होते, परंतु त्यातले निम्म्यापेक्षा जास्त पैसे मी मोठा दादा सागरला देऊन आले आहे. त्या पैशांमधला जो चुटकुलेसा होता मी तो सोबत घेऊन आले होते. ते सर्व पैसे तू आणि सूरजने घेतले आहेत. माझ्याजवळ गावी परत जाण्यासाठी सुद्धा पैसे शिल्लक नाहीत. मी सर्व पैसे तुम्हाला देऊन टाकले आहेत. माझ्याजवळ आता एकही रुपया शिल्लक नाही. त्याच्या आईचे बोलणे ऐकत सूरजने सुद्धा ऐकले होते. तेव्हा त्याला अतिशय राग आला. आई, तू सर्व पैसे सागर दादाला दिले आणि आमच्यासाठी काहीच ठेवलं नाहीस. इकडे येऊन तू किती खर्च केला आहेस आणि आम्हाला बोलत आहेस सर्व पैसे संपले आहेत. तुम्हाला दिसले नाही का? तुमच्या मुलाचा कामधंदा चांगला चालत नाही. आता तुम्ही सर्व पैसे तुमच्या मोठ्या मुलाला देऊन टाकले आहेस, तर आता त्याच्यासोबतच राहा. अलकाताई म्हणाल्या, तुला कामधंदा नाही तर तू एवढा खर्च करतो तरी कशासाठी? जर अगोदरच भविष्याचा विचार करून काही पैसे जमवले असतेस तर आज तुझ्यावर अशी वेळ आलीच नसती. हे ऐकल्यानंतर राजश्री उद्धटपणे म्हणाली, जास्त लेक्चर देण्याची काही गरज नाही. इकडे आमचा खर्च खूप कठीण परिस्थितीत होत आहे. आता आम्ही तुमचं ओझं कसं उचलणार आहे? तेव्हा सूरज म्हणाला, आई तू एक काम का करत नाहीस? आई, तू एक काम कर, दादाकडे गावी परत तू निघून जा. त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या तोंडातून असे शब्द ऐकून अलकाताईंच्या डोळ्यातून अश्रू आले. तेव्हा त्या रडत रडत म्हणाल्या, सूरज बेटा, तुम्हाला बोलवलं तेव्हा मी आले होते, परंतु आता माझ्याजवळ जे पैसे संपले आहेत त्यामुळे आता तुला माझे 2 वेळचे जेवण सुद्धा जड झाले आहे. फक्त पैशांसाठी तुम्हाला तुमच्याजवळ बोलवलं होतं का? ते तर तू असे पण मांडले असते तर मी तुला देऊन टाकले असते. एवढं बोलून अलकाताई रडत होत्या. आई, तुम्ही हे फालतू नाटक करणे बंद करा. इकडे आम्हाला आमचा खर्च करणे कठीण झाले आहे. तुम्हाला कुठे बसून खाऊ घालणार आहोत आम्ही? राजश्री म्हणाली. तेव्हा सुरेश सुद्धा तिच्या बोलण्याला होला हो करून आईला म्हणाला, तुझे सर्व सामान बॅगमध्ये भर. उद्याच्या उद्या मी तुम्हाला स्टेशनवर सोडून येतो. आता त्यांच्या सोन्याने आणि मुलाचे बोलणे ऐकून अलकाताई थक्क झाल्या होत्या. त्यांनी लगेच त्यांच्या मोठ्या मुलाला सागरला कॉल केला आणि रडत रडत त्याला सर्व काही हकीकत सांगितली. नंतर सागर म्हणाला, आई, आम्ही तुला एवढे वर्ष सांभाळले आहे, परंतु काही दिवस सुद्धा तो तुम्हाला ठेवू शकत नाही का? त्याचं सुद्धा काहीतरी कर्तव्य आहे. तुमच्या सर्व ओझ आम्हीच का म्हणून उचलावे? आता इकडे येण्याची काही गरज नाही. आता तिकडेच राहा. एवढं बोलून सागरने सुद्धा फोन कट केला. आता अलकाताई यांना त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता. का हेच दिवस पाहण्यासाठी माझ्या दोन्ही मुलांना जीवाच्या आकांताने सांभाळून मोठं करून एवढं स्वावलंबी बनवलं होतं का? आज त्यांना त्यांच्या आईची जबाबदारी त्यांना ओझं वाटत आहे. शेवटी हे दोघं कोणत्या जन्माचा बदला घेत आहे? माझ्याकडून अलकाताई त्यांच्या नशिबाला दोष देत होत्या. हेच दिवस दाखवण्या अगोदर देवाने त्यांना त्यांच्याजवळ का बोलवले नाही? ज्या मुलाच्या मोहिनी प्रेमाने त्या गाव सोडून शहरात दिल्लीला आल्या होत्या, त्यांना नव्हतं माहीत तोच मुलगा त्यांच्यासोबत अशी वर्तवणूक करेल. दुसऱ्या दिवशी जेव्हा अलकाताई झोपेतून उठल्या तेव्हा त्यांनी पाहिलं त्यांचा मुलगा आणि सून त्यांचं सर्व सामान पॅक करत होते. अलकाताई झोपेतून उठल्यानंतर सूरज म्हणाला, चला आई, लवकर तयार हो, मी तुला स्टेशनवर सोडून येतो. नाही सूरज बेटा, मी कुठेही जाणार नाही. तेव्हा राजश्री म्हणाली, जेव्हा आम्ही तुम्हाला जायला सांगितलं आहे तेव्हा तुम्ही का जात नाही? काय ते राहून आमचा खर्च वाढवत आहात? नंतर अलकाताई म्हणाल्या, परंतु बेटा, मी कुठे जाणार आहे? सागरने तर मला गावी येण्यापासून स्पष्ट नकार दिला आहे. असं कसं नकार देऊ शकतो दादा? मी सुद्धा पाहतो. उचलला नाही मी तुला गावी सोडून येतो. एवढे बोलून
सूरजने त्याच्या आईला रेल्वे स्टेशनवर घेऊन गेला आणि त्यानंतर तिकीट घेऊन येतो असे सांगून डायरेक्ट गायब झाला. आता बिचारी अलकाताई लाचार होऊन त्यांच्या मुलाची वाट पाहत होती आणि हतबल होऊन स्टेशनवर बसलेल्या होत्या. एक दिवस पूर्ण निघून गेला आणि एक रात्र सुद्धा निघून गेली, परंतु त्यांचा मुलगा सूरज त्यांचा काही पत्ता नव्हता. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ झाली तेव्हा समोसा विकणारा मुलगा परत समोसा विकण्यासाठी स्टेशनवरती आला होता. त्याला हे पाहून खूप दुःख झालं की म्हातारी आई अजून सुद्धा खूप स्टेशनवर त्यांच्या मुलाची वाट पाहत होती. काही वेळानंतर समाजसेवा संस्थेचे काही सदस्य गरीब लोकांना आणि मजबूर लोकांना जेवण देण्यासाठी स्टेशनवर आले होते. तेव्हा समोसा विकणारा मुलगा त्यांना पाहून त्या म्हाताऱ्या अलकाताईंकडे पाहून इशारा करत त्यांना जेवण द्यायला सांगत होता. तेव्हा त्या लोकांनी अलकाताईंना सुद्धा जेवण दिलं. अलकाताई यांना खूप भूक लागली, यामुळे दिलेल्या जेवणावर तुटून पडल्या आणि सर्व खाल्ल्यानंतर म्हणाल्या, मला अजून थोडं जेवण भेटेल का? नंतर त्या लोकांनी त्यांना अजून जेवण देत विचारले, आई तुम्ही कुठून आल्या आहात? तुमचे घर कुठे आहे? हे काय समाजसेवकने हे विचारल्यानंतर अलकाताई त्यांनी सर्व त्यांचे दुःख त्यांना सांगितलं आणि सांगत असताना त्या खूप रडत होत्या. बेटा, मला अशी अपेक्षा नव्हती. माझ्या मुलांकडूनच माझी मुलं माझी अशी अवस्था करतील. माझीच मुलं आज मला रस्त्यावर सोडून गेले आहे, परंतु आता मला माझ्या कोणत्याच मुलाजवळ राहायचं नाही. सर्व काही ऐकल्यानंतर यांची सदस्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आली. तेव्हा त्या लोकांनी अलकाताई यांना एका वृद्धाश्रमामध्ये घेऊन गेले आणि त्यांना म्हणाले, आई जोपर्यंत तुमच्या कुटुंबातील लोकांना शिक्षा भेटत नाही तोपर्यंत तुम्ही इकडे आरामात राहू शकता. तेव्हा अलकाताई म्हणाल्या, मला कोणालाही शिक्षा द्यायची नाही, परंतु आता मला त्या नरकात परत जायचं नाही. मी इथूनच राहून माझ्या आयुष्यात राहिलेले दिवस घालवेन. NGOच्या सदस्यांनी त्यांचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावरती पोस्ट केला आणि न्यूजपेपरमध्ये सुद्धा बातमी दिली. म्हणतात ना, मुलांसाठी त्यांचे आई वडील त्यांचं संपूर्ण जग असतं. कदाचित त्याचमुळे त्यांना आई वडिलांना देवाचा दर्जा दिला जातो. परंतु मोठं झाल्यानंतर बरेच मुलं त्यांच्या आई वडिलांना ओझं का समजतात, याच कारणामुळे काही मुलं त्यांना वृद्धाश्रमामध्ये सोडून जातात आणि काही मुलं त्यांच्याबद्दल मागचा पुढचा विचार न करता घरातून बाहेर हाकलवून लावतात. आज सुद्धा अशीच घटना घडली आहे. 65 वर्षाच्या अलकाताई यांच्यासोबत त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलांनी त्यांना वारंवार अपमान करून त्यांना घरातून बाहेर हाकलून देऊन जीवन संपवण्याचा बद्दल प्रेरित केले आहे. शेवटी असे किती दिवस चालणार आहे? न्यूज कव्हर करून आणि अलकाताई यांना धीर देऊन NGOच्या सदस्य निघून गेले. अलकाताई यांना वृद्धाश्रमामध्ये राहून आता 4 ते 5 दिवस झाले होते. तेव्हा त्यांच्याकडे वृद्धाश्रमाचे संचालक आले आणि त्यांना म्हणाले, तुमचा मुलगा आणि तुमची सून तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत. अलकाताईंनी हे ऐकल्यानंतर चक्क झाल्या होत्या. त्यांना आश्चर्य वाटले, सोबत त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव सुद्धा दिसत होते. शेवटी त्यांच्या मुलाच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम जागं झालं. परंतु जेव्हा त्या बाहेर आले आणि त्यांनी पाहिलं 25 वर्षाचा एक तरुण मुलगा त्यांच्या पत्नीसोबत त्यांची वाट पाहत होता, त्याला पाहून अलकाताई नाराज होऊन वापस जाऊ लागल्या, कारण त्या मुलाला ओळखतच नव्हत्या. परंतु तेव्हाच त्यांना मागून आवाज आला, अलका काकी, तुमच्या मुलाला ओळखलं नाही का? हा आवाज ऐकल्यानंतर त्यांना त्यांच्या आश्चर्याला जागाच उरली नाही, कारण ह्या नावाने त्यांना फक्त रामूच बोलत होता. अलकाताई यांनी मागे वळून पाहिले आणि हसऱ्या चेहऱ्याने त्या मुलाकडे पाहिले आणि बराच वेळ पाहतच होत्या. हा तर रामच होता. त्याला पाहताच अलकाताईंच्या डोळ्यातून वेगळीच चमक आली. किती मोठा झाला आहेस रे तू? 13-15 वर्षाचा होता जेव्हा मी तुला शेवटचं पाहिलं होतं. खरं तर रामू एक अनाथ मुलगा होता. त्याच्या मागे पुढे कोणीच नव्हतं. त्याच्या अवस्थेवर अलकाताई आणि त्यांच्या पतीला खूप रामूवरती दया आली होती. त्यांनी त्यांच्या धान्याच्या अडकेमध्ये त्याला काम दिलं होतं.
पगारासोबतच त्याचे शिक्षण आणि संगोपनाचा खर्च सुद्धा अलकाताई आणि त्यांचे पती करत होते. परंतु जेव्हा अलकाताई यांचा मुलगा सागरने अडत सांभाळायला चालू केले तेव्हा त्याने रामूवरती चोरीचा आरोप केला होता आणि त्याला कामावरून काढून टाकले होते. अलकाताई खूप रडत होत्या. माझा राम असं काम कधीच करणार नाही. परंतु कोणीच त्यांचं काही ऐकून घेत नव्हतं. आज रामूला एवढ्या वर्षानंतर समोर पाहून अलकाताई यांच्या आनंदाला जागाच उरली नव्हती. तेव्हाच राम म्हणाला, अरे काकी, तुम्ही तुमच्या रामूला ओळखले नाही का? एवढे बोलून राम पुढे जाऊन अलकाताई यांच्या पाया पडला. तेव्हा अलकाताई यांनी त्यांना मिठी मारली आणि प्रेमाने त्याच्या कपाळावर हात फिरवला. त्यांच्या डोळ्यातून गंगा यमुना नदी वाहू लागली होती. तेव्हाच रामूची पत्नी गीता अलकाताईंच्या पाया पडली. रामूने सांगितलं, काकी, ही तुमची सून आहे बरं. अलकाताईंनी दोघांनाही भरभरून आशीर्वाद दिले. तेव्हाच राम म्हणाला, काकी, मी काल तुमची बातमी मोबाईलमध्ये पाहिली होती, त्यामुळेच मी स्वतःला थांबू शकलो नाही. मी इथे किती विचित्र खेळ खेळत असते ना. ज्या लोकांना आई वडील असते त्यांना आईची किंमत काहीच उरत नाही. आणि एकीकडे मी अनाथ आहे. आईच्या प्रेमासाठी आजपर्यंत तरसत आहे. काकी, मी आणि तुमची सून तुम्हाला न्यायला घरी आलो आहे. आता तुम्ही आमच्यासोबत आपल्या घरी राहायला येणार का? नाही बेटा, मी तुझ्यासोबत कशी काय जाऊ शकते? मी इथेच चांगली आहे. आता मला कोणावरही ओझं व्हायचंच नाही. माझ्या आयुष्यात जेवढे दिवस राहिले आहेत तेवढे दिवस मी इथेच राहून कसे तरी काढणार आहे. काकी, लहानपणीचा प्रेम आणि आधार मला दिला होता, त्या प्रेमाला मी कसं विसरू बरं? ते तुमचे माझ्यावर केलेले उपकार आहेत. त्यामुळे आज मी एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचा मालक आहे आणि आज मी तुमचं एकही शब्द ऐकणार नाही. तुम्हाला आता आमच्यासोबत यावंच लागेल. असं बोलून रामूने अलकाताई यांचा हात धरून स्वतःकडे ओढत होता. परंतु अलकाताई आता त्यांच्या डोळ्यात अश्रू घेऊन तशाच उभ्या होत्या. तेव्हा रामूची पत्नी म्हणाली, जर तुम्ही आमच्यासोबत आले तर आम्हाला आईचे प्रेम भेटेल आणि आमच्या मुलांना आजीची मायाही आणि वात्सल्यही मिळेल. त्यानंतर रामूच्या डोळ्यात अश्रू येऊन अलकाताई यांच्या पायावर पडला आणि म्हणाला, काकी, किती उपकार केले आहे तुम्ही माझ्यावर. फक्त एक उपकार माझ्यावर अजून करा. आमच्यासोबत घरी येण्यासाठी प्लीज तुम्ही नकार देऊ नका. प्लीज काकी, तुम्ही माझ्यासोबत चला. मी आईप्रमाणे तुमच्यावरती प्रेम करत आहे ना, तर आईप्रमाणेच मी तुमचा शेवटपर्यंत सांभाळ करेल. तेवढ्यात गीता देखील म्हणाली, हो काकी, मला देखील आईचं प्रेम आणि वडिलांची माया ममता भेटली नाही. काकी, तुम्ही जर आमच्यासोबत आला ना तर आईचं प्रेम काय असतं निदान लग्न झाल्यानंतर तरी मला मिळेल. मी तुमची शेवटपर्यंत एका आईप्रमाणे सेवा करेल. तुम्ही त्यामध्ये कसलीही चिंता करू नका. रामूचे आणि रामूच्या बायकोचे म्हणजेच गीताचे बोलणे ऐकून अलकाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते म्हणाल्या, मनातल्या मनात स्वतःला सांगू लागले की देव कोणत्या ना कोणत्या रूपात धावून येतच असतो. रामू आणि त्याची बायको गीता अशा प्रकारे आग्रह करताना पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू वाहू लागले. अलकाताई दोघांना मिठी मारून खूप रडत होत्या आणि त्यांच्यासोबत जायला तयार झाल्या. आता अलकाताई गीताच्या आणि रामूच्या घरी खूप आनंदाने राहत होत्या. त्यांच्या मुलांमध्ये रमणं मिसळून स्वतःचं जीवन जगत होत्या. त्यांच्या मुलांना आजीचं प्रेम असतं ते देत होत्या. रामू देखील त्यांची स्वतःच्या आईप्रमाणे खूप काळजी घेत होत्या. अचानक एके दिवशी सागरची त्याच्या कामामध्ये काहीतरी उलटापालट होऊन त्यांच्या धंद्यावरती एवढं सावकाराचं कर्ज झालं होतं की त्यांचा संपूर्ण धंदा जो होता तो सावकाराने हडप केला होता आणि त्यामध्ये तो पूर्णपणे अडकून गेला होता आणि त्याच्याकडे रस्त्यावर येण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय मार्ग उरलेला नव्हता आणि त्या सावकाराने त्याला कामावरून देखील काढून टाकलं होतं. त्यामुळे त्याने रामूला फोन केला होता. कारण रामूचा आणि त्याचा काही दिवसांपासून संपर्क होत असल्यामुळे सागरला समजले होते की रामू एका मल्टीनॅशनल कंपनीचा मालक आहे. परंतु ज्यावेळी कामासाठी सागरने रामूला फोन केला तेव्हा रामूने सांगितलं, हो, तू नक्कीच ये. एका पदावरती तुझ्यासाठी जागा शिल्लक आहे. नक्कीच तुला माझ्याकडे काम मिळून जाईल. आणि घडलेली सर्व घटना रामूने अलकाताईंना सांगितलेली. दुसऱ्या दिवशी सांगितल्याप्रमाणे सागर इंटरव्ह्यूसाठी रामूच्या कंपनीमध्ये गेला.
तिथे गेल्यानंतर रामूची आणि त्याची भेट झाली आणि त्यानंतर रामूने सागरला इंटरव्ह्यूसाठी कॅबिनमध्ये जाण्यासाठी सांगितले आणि त्याचबरोबर तो सुद्धा गेला. सागर कॅबिनमध्ये गेल्यानंतर त्याला खुर्चीमध्ये बसलेल्या व्यक्तीला पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला त्याच्या डोळ्यांवरती विश्वास बसत नव्हता. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून त्याची स्वतःची आई म्हणजे अलकाताई होत्या. अलकाताईंना बघून त्याला आश्चर्याचा धक्का बसला आणि तो एकदम अलकाताईकडे पाहतच होता आणि एकदा तो रामकडे पाहत होता, परंतु पुढे काही बोलावं हे त्याला काही समजत नव्हतं. परंतु त्याला पाहताच अलकाताईंनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, अशा व्यक्तीला माझ्या कंपनीमध्ये जागा नाही आहे. अलकाताईंचे हे शब्द ऐकताच सागर अलकाताईला म्हणाला, आई प्लीज तू असं करू नकोस, आज मला खूप कामाची आणि पैशांची गरज आहे. परंतु अलकाताईने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता त्याला स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं होतं, आई तू आज मला जर काम दिले नाही तर मी रस्त्यावर भीक मागेल आणि यापेक्षा दुसरा पर्याय मार्ग माझ्याजवळ कोणताही नाहीये. अलकाताईंनी सांगितलं, ज्या वेळेला तू माझ्याकडून सर्व पैसे काढून घेतले होते, दिल्लीला गेल्यानंतर सूरजने सुद्धा मला सांभाळायला नकार दिला, तेव्हा मी तुला फोन केला होता. तेव्हा तुम्हाला सांभाळण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला होता. तेव्हा कुठे गेली होती तुझी आई? पण बरं झालं तेव्हा तुम्हाला नाही म्हणाला, म्हणून देवाच्या कृपेने मला मुलाच्या रूपाने माझा मुलगा रामू भेटला आणि आज मी जी काही आहे ती फक्त त्याच्यामुळेच आहे. त्यामुळे मला आई सुद्धा म्हणायची तुझी लायकी नाही किंवा आई हे नातं तुझ्यासाठी कधीच संपलेलं आहे. आता तू इथून गेला तरी हरकत नाही. अलकाताईंनी आता मोठ्या मुलाला चांगल्या प्रकारे अद्दल घडवली होती, परंतु तिकडे दिल्लीला त्यांच्या लहान मुलाने म्हणजे सूरजने त्यांना स्टेशनवरती सोडून दिले होते. त्याची सुद्धा मुलाची अवस्था खूप खराब होती, कारण त्याची बायको राजश्री हिने त्याला घटस्फोट देऊन ती निघून गेली होती आणि तो असा भटकंतीसारखा एकटाच भटकत होता, वेड लागल्यासारखं. एकंदरीत देवाने सगळ्यांना कर्माचं फळ दिलं होतं. म्हणतात ना, सगळं जग आपल्याला माफ करू शकतं, परंतु कर्माच्या फळामधून कोणीही आपल्याला सुटका देत नाही, कारण हा सगळा नियतीचा खेळच असतो. आता अलकाताईंच्या दोन्ही मुलांची म्हणजे सागर आणि सूरजची अवस्था खूप वाईट होती. मात्र अलकाताई आज एका कंपनीच्या निम्म्या भागीदार होत्या, त्यामुळे त्या त्यांच्या आयुष्यामध्ये खूप खुश होत्या. आज रामूला त्यांची आई भेटली होती आणि अलकाताई यांना त्यांच्या कुटुंब भेटलं होतं. हे सगळं नातं वेगळं होतं, परंतु खूप अमूल्य होतं. आई वडिलांच्या नशिबाची ही कशी विटंबना आहे ना. त्या त्यांच्या मुलांसाठी त्यांचं संपूर्ण आयुष्य घालवत वयाच्या शेवटच्या टप्प्यात तेच मुलं त्यांची जबाबदारीपासून हात वर करतात. मुलं सर्व सुविधांनी युक्त असणाऱ्या घरात राहतात, परंतु म्हाताऱ्या आई वडिलांसाठी त्या घरामध्ये जागा नसते. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर पोचल्यानंतर आई वडिलांना स्वतःलाच फसवल्याप्रमाणे वाटू लागते, कारण ज्या आई वडिलांनी त्यांच्या मुलांना शिक्षण शिकवून मोठे केले आणि त्यांना स्वावलंबी बनवलं होतं, मोठं केलं, तेच मुलं आजच्या आधुनिक काळात म्हाताऱ्या आई वडिलांना ओझं समजत आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, कोणीतरी किती छान सांगितलं आहे ना. लोक म्हणतात एकाच्या जगण्याने आयुष्य थांबत नसतं, परंतु हे कोणाला माहित नाही, लाख भेटले तरी त्या आईची कमतरता कोणीच पूर्ण करू शकत नाही. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, अलकाताई यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला सागरला दिलेली शिक्षा आणि देवाने छोट्या मुलाला सूरजला दिलेले कर्माचं फळ, याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.